आज आहे फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन। तर माझ्या यूट्यूब परिवारातल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्यानंतर कांबळवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथले सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून आपल्या तमाम महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रेरणा दिली आहे। तर आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे मी त्यांचं अभिनंदन करते। वेळ संध्याकाळची पाऊस मध्ये येतो, बरासा नाही आहे जास्त, मध्ये होता भरपूर, आता नाही आहे, मध्ये जरासा पडतो। प्रणव शेजारी बसलेला, तर कॉलेजमधून आले आत्ताच, चहा वगैरे झालेला आहे। नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर जेवण वगैरे नको आहे काही, म्हणजे खायचं आहे पण जेवण नको। तर बरेच दिवस म्हणत होती वडापाव कर, वडापाव मला वाटतं जवळजवळ आठवडाभर म्हणत आहेत, आणि म्हटलं की बाहेरचं कसं होतं या दिवसात जरासं हे होतं, मुलांना पण बाहेरचं नाही, बाहेर जाऊ नये म्हणतात, नको वडा वगैरे, घरात तूच कर, बघूया करायचं पण ते, तर शेअर करते तुमच्याशी। बेसन पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि बटाट्याची भाजी पण करून घेतलेली आहे, तर हे दोन्ही तयार आहे। आणि तेल पण कढईत तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। हे ना यात तुम्ही म्हणून काढत का नाही, पण ह्याचा मला उपयोग करायचा आहे मस्त पैकी। नंतर ते काय उपयोग करणार आहे दाखवते। गरमागरम वडे चालले, आधी हा पहिला एक घालून बघितलेला आहे, मी एक घालून बघितलेलं आहे, म्हटलं कसं होतं, कारण भाजी वगैरे कशी, कारण आपण का नेहमी करत नाही, त्यामुळे कधी ते करणार ते चवीला वगैरे व्यवस्थित, तर ते देते मुलांना, कसं जातं चवीला कसं झाला बघतील, मग पुढचे हे करेन मी, समजी प्लॅन आहे। तर हे बाजूचे आता काढून घेते बऱ्यापैकी। हा पहिला वडा झालेला आहे तळून, हा खाऊन बघून मग बाकीच्या भाजीचे असे गोळे करून ठेवलेले आहेत, आता एकसारखे सगळे मग तळून घ्यायला बरे, तर व्यवस्थित झालेले आहे। आधी बघितलं एक खाऊन, व्यवस्थित आहे। दोन दोन वडेच तळून घेणार आहे, नाहीतर मग कसं होतं तेल जास्त घालावं लागतं, आणि मग उरलेलं तेल काय करायचं हा प्रश्न असतो। ते आपण वापरतो, मी चपातीला वगैरे लावते, पण ते वापरायचं नसतं, म्हणजे तळण्यासाठी वापरायचं नसतं वाटतं बहुतेक। तर वड्याचा बेत चाललेला आहे, बरेच दिवस झाले मुलं मागली वडे करणं, पावसाळा आहे, मुलांना खाऊ वाटतं, म्हटलं बाहेरच्या पेक्षा आपण घरात करूया, बघून खाता येईल का। ब्रेड आणलेला आहे आणि एक गोष्ट करणार आहे त्याच्याबरोबर, तर ती आपल्याला वाटते बाहेरची बघून की किती छान वाटतं त्यांचं ते खाऊन, तर घरातही आपल्याला तशीच जमते, तर मी गेल्या वेळेला केलेली गोष्ट छान झालेली, तुमच्याशी ती शेअर करते मी नक्की। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता, म्हणजे तुम्हालाही ती गोष्ट कळेल की काय ती गोष्ट आहे, मला नक्कीच आवडेल ती। तर इथे सगळे असे वडे करून घेते, म्हणजे मग तुम्हाला मी भेटते। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आणि मग अशी मी म्हटलेलं की तुम्हाला ती गोष्ट दाखवते, शेअर करते, तर हे
आपला वड्याचा जो चुरा होता कडेला राहिलेला तळून तो घेतला आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ती घेतलेली आहे. ती आपल्याला तिखटाप्रमाणे घ्यायची. तर इथे मी 2 चमचे घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता पुढची गोष्ट घालायची. हे तळलेलं आपण वड्याच्या बाजूचं आहे. मी मगाशी म्हटलं की हे काढून ठेवून त्याचा उपयोग करणार, तर त्यासाठीच हे आहे. तर त्यामध्ये मीठ आता आणि मीठही आपल्याला चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. आता यात आणि एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आपण. तर 5 लसूण पाकळ्या इथे मी घातलेल्या आहेत एवढ्या साहित्यासाठी. आणि हे सगळं आता जे साहित्य घेतलेलं आहे आपण ते मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं. तर मिक्सरवर वाटल्यावर अशी मस्तपैकी बारीक चटणी तयार झालेली आहे. ही काही ठिकाणी वड्यांबरोबर खायला देतात. आपल्याला ही चटणी खाताना वाटतं कशी केली असेल, तर काही नाही, अशी सोप्या पद्धतीने करता येते. तर अशी गरमागरम बटाटे वडे, चटणी आणि ब्रेड तयार झालेलं आहे. आणि त्या दोघांमध्ये म्हणजे प्रणवला आणि हर्षदाला खाऊन घ्या तुम्ही. पण ती म्हटली नको, ती दोघं खाऊ देत, मग नंतरच्या वेळेला मी घेते. त्यामुळे प्रणवला आणि मिस्टरांना दिले आणि ती म्हटली आपण नंतर बसूया. तर बघूया ती काय म्हणतात. का रे, किती दिवसाची इच्छा होती प्रणवची, रोज म्हणजे खातोय तो वडे, विकतचे वडे, पण त्याला मम्मीच्या हातचे वडे पाहिजे. खूप सुंदर झालेला आहे. सगळं छान झालं, मस्त बाहेरचं करावं एकदम बोललं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.